प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी आलेलं आहे। मग तुम्ही कुठून आलेले आहेत? पावसाचं वातावरण तर झालंय ना एकदम, यायला धडपडत असतो। वारीचा आनंद आम्ही खूप अनुभवला। या ठिकाणी स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत। विठ्ठल हा समाजातील लोकांचा देव आहे आणि आम्हाला ते बघायचं होतं नक्की काय, आणि ते आम्हाला कळलं। जगामध्ये अनेक प्रवास असतील पण माणुसकी घडवणारा प्रवास एकच, तो म्हणजे पंढरीची वारी। तर आता मी ज्या ट्रॅव्हल्सने आलो होतो ना, ती ट्रॅव्हल्स आहे ना, ती मंदिरापासून एक साधारण 4 किलोमीटर अंतरावरती थांबलेली आहे आणि इथे बॅरिगेट्स होते, तिकडे संपूर्ण अडवलेले आहे। आता मला 4 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे आणि मी एवढा विचार केला ना की तिकडे नाक्यावरतीच एवढी गर्दी होती, तर आतमध्ये कशी का असेल। तर हे बघा, आपण जसजसे रस्त्याने चाललो ना तसे तसे या ठिकाणी फलक लावलेले आहेत, म्हणजे कुठल्या ठिकाणी काय आहे आणि कसं पोचायचं आहे ते। तर हे बघा, अशा प्रकारे सर्व पालख्या वगैरे असतात जे महाराष्ट्रातून या ठिकाणी पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात आणि अशा सर्व पालख्यांबरोबर आपण गर्दी पाहू शकतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आहे आषाढी एकादशी। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपण आहोत पंढरपूरमध्ये, म्हणजे पंढरपूरमध्ये यापूर्वी मी आलो आहे, पण आषाढी एकादशीच्या दिवशी मी या ठिकाणी पहिल्यांदाच आलो आहे। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी अनुभवण्याचा योग आहे ना आणि क्षण आहे ना, तो काही वेगळाच आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगळ्या वेगळ्या दिंड्या आणि पालख्या या ठिकाणी येत असतात, त्यासोबत वारकरी येत असतात आणि आज या ठिकाणी एवढी गर्दी आहे ना, एकदम प्रचंड गर्दी आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण या पंढरपूरच्या ब्लॉगमध्ये जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे। तर चला, कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपण मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे आणि इथे आपण सर्व पाहू शकतो, संपूर्ण रस्त्यावरती या ठिकाणी जत्रा भरलेली आहे। वेगळ्या वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जी विठुरायाच्या दर्शनासाठी जी लाईन लागलेली आहे ना, ती बाई खूप मंदिर लांब आहे आणि इथे आपण लाईन पाहू शकतो। तर इथे आपल्यासोबत आता शुभम आहे। शुभम, कसा होता तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स या ठिकाणी? ते पंढरपूरला मी पहिल्यांदा आलो आहे आणि इथे खूप गर्दी आहे। तर हे बघा, आता आपण चाललो आहोत ना ते मंदिराच्या एरियामध्ये चाललो आहे आणि ते डाव्या बाजूने सर्व लाईनीची खूप सुंदर अशी व्यवस्था केली आहे। आज पाऊस नाही, पावसाने मेहरबानी केली आहे, पण इथे सर्व छत वगैरे सर्व घातलेलं आहे, म्हणजे कसं आहे की खूप वेळ लावू शकतो ना, तर त्यांची इथे संपूर्ण अशा प्रकारे काळजी घेतलेली आहे। तर हे बघा, या ठिकाणी भव्य असा जो पालखीचा रथ दिसतोय ना, तो जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी रथ आहे, जो देहूवरनं निघाला होता, म्हणजे देहूमधील म्हणजे पुण्यातून निघालेला होता जो रथ होता, जो इथे पंढरपूरला आला तो आणि या ठिकाणी आलेला आहे। कालच या ठिकाणी तो याचं आगमन झालेलं आहे आणि इथे तो दर्शनासाठी ठेवलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे सर्व या ठिकाणी दर्शन घेत आहेत। तर आपण चाललो होतो तर चंद्रभागेच्या इथे आणि वेगळ्या वेगळ्या दिंड्या अशा प्रकारे येत आहेत। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। तर इथे आजच्या दिवशी पंढरपूरमध्ये वेगळे वेगळे संस्थान असतात, वेगळे वेगळे मंडळ असतात, वेगळे वेगळे व्यक्ती असतात, ते या ठिकाणी असे वाटेवरती काही ना काही वाटत असतात। म्हणजे कुठल्या ठिकाणी आपण पाहतो तर खिचडी दिसते आहे, कुठे पाणी दिसतं आहे, कुठे सरबत दिसते आहे, कुठे लाडू आहेत, कुठे केळी आहे। तर ते ॲक्च्युली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा लाभ हा वारकऱ्यांना होतो आहे। जल्लोषाचं वातावरण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी गर्दी आहे ना, मी आजपर्यंत अनुभवली नव्हती, आजपर्यंत। तरी बघा, अशा प्रकारे सर्व वाटप करत असतात। नमस्कार ताई, तुमचं दरवर्षी असं वाटप असते काय? मग तुम्ही कुठून आलेले आहेत? केवढी दिव्यावरून आलोय। अच्छा, दिव्यावरनं। खूप चांगलं काम करतायत, थँक्यू। नाही खाल्लं चला। तर आता आपण इथं आलो आहे, चंद्रभागेच्या तीरी आलो आहे। तर आता आपण पोचलो आहोत चंद्रभागेच्या तीरावरती
आणि खरा चंद्रभागेच्या तीरावरती एंट्री पॉईंट तिकडे आहे, म्हणजे तिकडे पुंडलिका मंदिरच्या इथे, पण तिथे खूप गर्दी होती त्याच्यामुळे मी इथून आलो. आता मी इथून शॉर्टकटने येऊन इथून या ठिकाणावरून वरतून आता मी त्या कोपऱ्याला चाललो आहे. तर आता फायनली आपण चंद्रभागेच्या इथे पोचलेलो आहे आणि तुम्हाला मी गर्दी दाखवतो. तर हे बघा, हे इथे आहे ना ते प्रदक्षिणा मार्ग आहे, म्हणजे कसं मंदिराला संपूर्ण प्रदक्षिणा मारतायत. इथून ही फेरी जाते, ते संपूर्ण जाते आणि तिथे आतमध्ये जाऊन मंदिराच्या मागून ती पुन्हा या ठिकाणी चंद्रभागेच्या इथे अशा प्रकारे इकडे जी प्रदक्षिणा असते ती या ठिकाणी सर्व पालख्या दिंड्या किंवा येणारे जे वारकरी वगैरे असतात ते या ठिकाणी मारत असतात आणि तेच आता इथे चालू आहे. आणि इथे जी मंदिर आहेत म्हणजे कुंडलिका मंदिर आहे त्याच्या त्या बाजूला ना प्रचंड गर्दी आहे. तर हे बघा, इथे असे जपमाळा, तुळशीमाळा वगैरे सर्व इथे विक्रेते आहेत आणि अशी भरपूर स्टॉल्स आहेत, भरपूर स्टॉल्स. पंढरीनाथ भगवान की, श्री संत ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. तर इकडे मी आलो होतो ना, इथून मला मंदिराच्या इथे जायचं होतं. तर हे सर म्हणाले, म्हणजे पोलीस म्हणाले या ठिकाणी की इथून तुम्ही जर गेलात ना तर मंदिराच्या बाहेर तुम्हाला 2.5 ते 3 तास लागू शकतात आणि तिकडून गेलो तर अर्धा तास लागू शकतो. तर मी आता तिकडून चाललो आहे. पण इथे सांगायचं तात्पर्य असं आहे की पोलीस यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने काम करते, कारण एवढी गर्दी म्हटल्यावर त्याच्यावर नियंत्रण हे असलंच पाहिजे. हे बघा, तर आता मी चंद्रभागेच्या किनारी आलो आहे फायनली याच्यासाठी की खूप गर्दीमधून वाट काढत या ठिकाणी पोहोचलो. मी जेव्हा लास्ट टाईमला आलो होतो ना इथे संपूर्ण मोकळं होतं, खूप चांगलं दर्शन घेतलं होतं आणि मस्त वाटलं होतं तेव्हा. म्हणजे आताही तेवढंच छान आहे, आताही तेवढाच उत्साह आहे, पण गर्दी भरपूर आहे कारण आषाढी एकादशी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो पुंडलिकाचं मंदिर आहे ना, इथे खूप लाईन लागलेली आहे दर्शनासाठी आणि इथे चंद्रभागेच्या त्या साईडला पण आलो आहे आणि मस्त वाटतं. आणि पावसाचं वातावरण तर झालं आहे ना, एकदम थंडावा पसरलेला आहे. तर इथून आता आपण जाणार आहे मंदिराच्या दिशेने. आता मला वाटतं तिथे जास्त वेळ लागू शकतो. आणि इथे आता बघा पावसाला सुरुवात झालेली आहे. बाई 10 मिनिटासाठी पाऊस आलेला, फुल धावपळ. इथे जाऊ की तिथे जाऊ, कारण सोबत कसं मोबाईल आहे, कॅमेरा आहे, बॅटरी आहे, सर्व आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक गॅजेट असेल ना तर झोपण्याला मुश्किल होऊन जाते. आता आपण मंदिराच्या इकडे चाललो आहे. तर इथे आपण पाहू शकतो समोर विठ्ठलाचे मंदिर आहे आणि त्या ठिकाणी खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि त्यावर लिहिलेलं आहे की विठू माझा लेकरू वाळा. ही आहे ती श्री संत नामदेव पायरी आहे आणि खूप छान पद्धतीने आज या ठिकाणी सजवलेलं आहे. मस्त वाटते मंदिर. जय हरी विठ्ठल. तर हे बघा, इथे अशा प्रकारे दुकान आहे ज्या ठिकाणी सगळे पितळेच्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आपण टाळ पण पाहू शकतो, इथे घंटी पण आहे आणि वेगळ्या वेगळ्या मूर्त्या पण या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे देवाच्या साहित्य वगैरे पूजेचे साहित्य सगळं या ठिकाणी मिळते आणि खूप गर्दी आहे शॉपिंगसाठी, खूप गर्दी आहे. तर आता आपण इथे या शॉपमध्ये आलेलो आहे. आता तुमच्याकडे सगळे पितळेच्याच वस्तू आहेत ना? सर्व म्हणजे पितळेच्या आणि मूर्त्या वगैरे तांब्याच्या वस्तू, ज्या देवासाठी ज्या पूजेला ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू आमच्याकडे मिळतात. हां, आणि मला सांगा की तुमचं शॉप या ठिकाणी तरी पंढरपुरामध्ये किती वर्षापासून ही आहे? आमची 3री पिढी आहे. 3री पिढी. म्हणजे तिसरी. तुमचे आजोबा पंजोबा? आजोबा, वडील आणि आता मी, अशा आमच्या या 3 पिढ्या झाल्या त्या व्यवसायामध्ये. अच्छा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न माझा, आज आहे आषाढी एकादशी, इथे आपण खूप गर्दी पाहतोय. तर बाकीच्या दिवशी आणि या दिवशीमध्ये तुम्ही काय फरक सांगू शकतात? या दिवशी हा संपूर्ण भारतातला हा एक महत्त्वाचा दिवस आहे. हां. हा आषाढी एकादशी म्हणजे आमच्या या पांडुरंगाचा, विठ्ठलाचा सर्वात महत्त्वाचा दिवस. हां. या दिवशी या भारतातून, या महाराष्ट्रातून, कान्याकोपऱ्यातून प्रत्येक हा वारकरी, गरीब वारकरी आमचा असणारा, हा या महाद्वारामध्ये या पांडुरंगाच्या पायरी, नामदेव पायरीजवळ
यायला धडपडत असतो आणि प्रत्येक जण हा इथे येत असतो. या आजच्या दिवसाचं खूप मोठं वैशिष्ट्य आणि महत्व आहे. आज ही आषाढ शुद्ध एकादशी, या दिवशी खूप महत्व आहे. हां, तर इथे दादांकडे आपण पाहू शकतो खूप साऱ्या मूर्ती आहे. तर दादा समजा मला ही मूर्ती घ्यायची झाली तर किती रुपयाला तरी असेल? ही मूर्ती बसेल तुम्हाला 250 रुपये. अच्छा, 250 रुपये एकदम म्हणजे परवडणाऱ्या किमतीमध्ये आहे या ठिकाणी. आणि मी सुद्धा दादा याच गर्दीमध्ये होतो. म्हणजे मला तिथून इथे चंद्रभागेपासून या ठिकाणी यायला दरवेळेला जसं मला 5 मिनटं लागत असतील, इथे मला 2 तास लागले आज. आज एक मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही सर्व देवाची लीला आहे, देवाची सगळं आशीर्वाद आहे. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये एवढे म्हातारी माणसं, छोटी मुलं हे सर्व शिस्तीने येतात आणि बरोबर. शिस्तीने जातात. त्यांना सर्व सोयी सुविधा हा आमचा भगवंत पांडुरंगच देतो आणि या पांडुरंगाच्याच कृपेने ही वारी व्यवस्थित पार पडते. हा. बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तर आता वाजले 3:30 आणि खूप भूक लागली म्हणजे मंदिराचं बाहेरूनच दर्शन घेतलं. खूप लाईन असते आणि जेवढे येतात ना ते ऑलमोस्ट बाहेरूनच दर्शन घेतात. तर आता मी भरपूर हॉटेल फिरलो, मला खूप भूक लागली तर मी जेवणासाठी फिरवतो. पण कुठल्याही हॉटेलमध्ये थाळी किंवा जेवण असं काही नाही आहे. तर इकडे सगळीकडे ना फक्त उपवासाचेच पदार्थ आहेत, म्हणजे खिचडी म्हणा, साबुदाणा वडा वगैरे सर्व तसं आहे. त्याच्यामुळे मला कुठेच काय भेटलं नाही. पण एका ठिकाणी मला इथे पाहू शकतो तुम्ही राईस घेतलेलं आहे, इथे डाळ घेतलेली आहे, इथे लोणचं वगैरे आहे आणि ही इथे मुगाची भाजी घेतलेली आहे. म्हणजे बेसिक गोष्टी मला मिळाल्या म्हणून आता माझं भागलेलं आहे. तर हा थोडासा मला इश्यू वाटला. आय नो की भरपूर लोकांचा उपवास असतो, पण असे पण असतात ना ज्यांचा उपवास नसतो आणि त्यांना जेवणाची गरज असते. असो, तर आता आपण जेवूया आणि पुढे. तर इथे आपल्याला वारीमध्ये माझे सर भेटलेले आहेत, म्हणजे सुनील सर, आणि इथे त्यांच्या वाईफ आहे. आणि सरांबद्दल सांगायचं म्हणजे या सरांच्या अंडर मी 11 वर्ष काम केलं होतं आणि दोघांचं पण यावर्षी वारीमध्ये चालायचा पहिलाच अनुभव आहे ना? ओके. आणि कसा होता तुमचा वारीचा अनुभव? रामकृष्ण हरी माऊली. अनुभव खूप छान होता आणि इथे येणारे वारकरी आम्हाला अनुभवता आले आणि वारीचा आनंद आम्ही खूप अनुभवला. हां. आणि आमचं सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना शक्य असेल त्यांनी आयुष्यात एकदा तरी वारीला या, अनुभव घ्या. ते बघा काय असतं, ते कसे राहतात, काय करतात. आणि आम्ही दरवर्षी असेच आम्ही व्हिडिओ बघायचो याचे वारीचे आणि आम्हाला वाटायचं की अरे आपण यावर्षी का नाही गेलो, का नाही गेलो. आणि असं वाटायचं कळायचंच नाही कुठे. मग शेवटी आम्हाला एक ग्रुप मिळाला, ए दिंडी म्हणून आहे. तर त्यांच्या म्हणजे आम्ही सर्च केलं, ते मिळाले. त्यांनी खूप सुंदर सगळी माहिती दिली. आम्ही त्यांना जॉईन झालो, त्यांच्यातर्फे आम्ही चाललो. आणि त्याचं अजून एक कारण होतं, आम्ही एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं की विठ्ठल हा समाजातील लोकांचा देव आहे आणि आम्हाला ते बघायचं होतं नक्की काय. आणि ते आम्हाला कळलं की काय आहे आणि काय ती वारकरी संप्रदाय काय आहे आणि हा टिकणार, हा कधीच थांबणार नाही. शेतकरी खरंच खूप समाधानी आणि देव त्यांना खरंच खूप उदंड आयुष्य देव आणि भरभराट करू दे त्यांची. हां, ठीक आहे, चालेल. थँक्यू. आणि तुम्हाला दोघांना पण आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना, तुम्हाला पण, तुझ्या सबस्क्रायबर्सना पण, सगळ्यांना. तर या ठिकाणी आता मी सावलीसमध्ये थांबलेलो आहे. संपूर्ण दिवसभर या ठिकाणी ऊन वारा पावसाचा खेळच चालू होता. या पंढरीच्या वारीमध्ये अनेक पालख्या असतात, पण सर्वात महत्त्वाच्या 2 पालख्या ती म्हणजे पुण्याहून निघतात. ते म्हणजे आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि देहूमधून निघणारी संत तुकारामांची पालखी. या वारीमध्ये लहान मोठा असा भेदभाव नसतो किंवा श्रीमंत गरीब असा अहंकार नसतो. जगामध्ये अनेक प्रवास असतील, पण माणुसकी घडवणारा प्रवास एकच, तो म्हणजे पंढरीची वारी. तर अशा प्रकारे भरपूर सारे प्रसादाचे स्टॉल्स आहेत जिथे सर्व प्रकारचे प्रसाद मिळतात आणि खूप गर्दी आहे प्रसादांच्या दुकानावरती पण. तर चला मित्रांनो, आता हा ब्लॉग आपण इथेच संपवतो. या ब्लॉगमध्ये आपण आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरला आलो होतो आणि जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. प्रयत्नच म्हणता येईल, कारण गर्दी एवढी होती की जसं पाहिजे तसं आपण शूट करू शकत नव्हतो, जसं पाहिजे तसं आपण दाखवू शकत नव्हतो. पण कसं आहे की जेवढं जमेल तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. खूप सारी गर्दी असते, लाखोनी भाविक, लाखोनी वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. खूप सारे म्हणजे संस्थानं, मंडळं वगैरे आहेत जे वारकऱ्यांना या ठिकाणी मदत करत आहेत किंवा प्रशासनं पण या ठिकाणी खूप चांगली कामं करत आहे आणि ते पण यांचा हातभार आहे या सगळं पार पडण्यामध्ये. आता हा व्लॉग मी इथं सांगतो. हा व्लॉग कसा वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.